आणि आता एक महत्त्वाची बातमी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांनी संघ प्रमुखांची भेट घेतली आहे। सुमारे अर्धा तास चर्चा झाली। शुक्रवारी रात्री 8 वाजता नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट संघ मुख्यालयात गेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची त्यांनी भेट घेतली। या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। यावेळी अन्य तिथं कुणी नव्हतं असं कळतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, ही एकदम अचानक भेट झालेली आहे का? अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली, या चर्चेचा काही तपशील मिळू शकलाय? अगदी बरोबर, जसं आता आपण सांगितलं की नागपूर विमानतळावरून ते थेट निघाले आणि त्यांच्या देवगी या शासकीय निवासस्थानावर किंवा त्यांच्या खासगी निवासस्थानावर न जाता सरळ महाल मुख्यालयात गेले। याबद्दल अधिक माहिती अशी कळते आहे की ही जी भेट झाली ही याची तारीख आणि याची वेळ आधीच ठरली होती। यांनी देवेंद्र फडणवीस यांना संघाकडून पाचारण करण्यात आलं नव्हतं किंवा लोकसभा निवडणुकीत जे काही निकाल आले, धक्कादायक निकाल आले महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात त्यांना काही विचारपूस करण्यासाठी ही बैठक नव्हती, तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालकांची भेट घेण्याची विनंती केली होती आणि वेळेची मागणी केली होती असं आता कळत आहे। आणि खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते की त्यांना स्वतः सरसंघचालकांनी आपले शेड्यूल पाहून मग आजची वेळ दिली होती आणि त्यानुसार आज बैठक झालेली आहे, भेट झालेली आहे। आणि निश्चितच ही काही शिष्टाचाराची भेट नव्हती। याच्यामध्ये लोकसभा निवडणुका चा जो निकाल लागला, महाराष्ट्रामध्ये जे काही धक्कादायक परिणाम आले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः राज्य शासनाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि पूर्ण वेळ मला संघटनेमध्ये काम करू द्या असं म्हटलं होतं। त्याचाही संदर्भ जोडत आणि त्यामागची आपली पार्श्वभूमी, आपली भूमिका कुठेतरी संघासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला। आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक आपल्याला माहिती आहे 3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्या दृष्टीने संघाकडनं काही इनपुट्स घ्यायचे, काही मार्गदर्शन घ्यायचं, हा सुद्धा यामागे उद्देश होता असं कळतं। नक्की, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।